2022 मध्ये महाराष्ट्रातील 6 जागांच्या राज्यसभेच्या निवडणुका होत होत्या। भाजपकडून अनिल बोंडे, धनंजय महाडिक आणि पियुष गोयल खासदार झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत विजयी झाले। मात्र कॅल्क्युलेशन परफेक्ट असूनही संजय पवार यांचा पराभव झाला। दरम्यान या निवडणुकीत एकनाथ शिंदे फार ऍक्टिव्ह नसल्याची खमंग चर्चा रंगू लागली। त्यांना या निवडणुकीत कुठेतरी साइडलाइन केलं गेलं असं चित्र तयार झालं। त्यानंतर जे घडलं त्यातून एक डायलॉग समोर आला, ज्यामुळे शिंदेच्या नेत्यांना मानसिक त्रास झाला आणि तो अजूनही होतोय। आणि ते डायलॉग म्हणजे 50 खोके एकदम ओके। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। शिंदे गुवाहाटी गेले, त्यानंतर सुरत मार्गे ते महाराष्ट्रात आले। आपल्याकडे जवळपास 50 आमदारांचा सपोर्ट असल्याचं सांगत शिंदेंनी थेट पक्षावर दावा ठोकला। त्यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करत थेट मुख्यमंत्री पद पदरी पाडून घेतलं। मात्र ठाकरेंना सोडलेल्या प्रत्येक आमदाराला 50-50 कोटी दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, ज्याची आज पुनरावृत्ती झाली। हिंगोली जिल्ह्यात मित्रपक्षाच्या 2 आमदारात चांगलीच जुंपलीये। भाजप आमदार तानाजी मुटमुळे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले। सत्ता स्थापनेवेळी संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतले असावे, कारण बांगर हे पैशाचे लोभी आहेत, असा आरोप भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय। त्यामुळे 50 खोके खरंच ओके होते का, असा सवाल अनेकांसमोर उपस्थित होत आहे। पण अनेकांच्या तोंडावर असलेल्या 50 खोके एकदम ओके हा डायलॉग नेमका आला तरी कुठून, पाहूया। तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेतल्या परिचयादरम्यान एका काँग्रेस आमदाराच्या तोंडून हा डायलॉग आला। त्यांचं नाव होतं कैलास गोरट्याल। आता हे कैलास गोरट्याल कोण ते पाहूया। कैलास गोरट्याल यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केलाय, मात्र ते काँग्रेसचे कट्टर नेते मानले जायचे। गोरट्याल हे काँग्रेसचे 3 टर्म आमदार। ते विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी जालना विधानसभा मतदारसंघातून मंत्री असलेल्या अर्जुन खोतकरांचा पराभव केला होता। ही लढत अतिशय अटीतटीची झाली होती। मात्र 2024 साली अर्जुन खोतकर यांनी त्यांचा पराभव केला। तसंच 2019ला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली नव्हती, त्यामुळे ते नाराज झाले अशी चर्चाही होती। आपण 3 टर्मचे आमदार आहोत तरी आपल्याला मंत्रिपद मिळालेलं नाही, असं गोरट्याल यांचं म्हणणं होतं। जालना जिल्ह्यात त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते अशी त्यांची ओळख होती। हॉटेल व्यावसायिक आणि विडी उत्पादक म्हणून गोरट्याल यांना ओळखलं जातं। महाविकास आघाडी सरकार असतानाही निधी मिळत नाही या तक्रारीवरून गोरट्याल नाराज होते। त्यावेळी 11 आमदारांसह उपोषण करण्याचा इशारा गोरट्याल यांनी दिला होता। भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर महायुतीत असलेल्या अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। आजही या दोघांचं सख्ख नाही असं वारंवार दिसून येतंय। तर हे होते कैलास गोरट्याल, ज्यांनी पहिल्यांदाच 50 खोके एकदम ओके हा डायलॉग बोलून दाखवला होता। दरम्यान आता हिंगोली जिल्ह्यातील भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगरांवर लावलेला आरोप कितपत खरा आहे आणि शिवसेनेच्या नेत्यांना सत्ता स्थापनेवेळी प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात आले होते का, नेमकं काय घडलं होतं, अशी अनेक प्रश्न अनुत्तरित आहे। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी न्यूजला सबस्क्राईब करा।